थ्री चीअर्सच्या खाऊन तर पहा मध्ये आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल वडी। नारळाची वडी आपण नेहमी करतो, पण आज ज्या वड्या आपण बघणार आहोत त्या आहेत ही प्रफुल्ल वडी आणि ही खुर्चन वडी। तर ही वडी करणार आहे रेवती श्रोत्रिय। तर आज ती वडी कशी करायची हे आपण पाहूया। आमच्या या वड्या बघण्याआधी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण प्रफुल्ल वडी करणार आहोत। हे एकूण 7 वाट्यांचं प्रमाण आहे। 1 वाटी नारळ, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, 1 वाटी रवा आणि 3 वाट्या साखर। याच वाट्याने सगळ्या एकसारख्या आकाराच्या वाट्या आहेत आणि ह्याच्यात मी त्या मापाने 3 वाट्या साखर घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवून त्याच्यावर आधी तूप घातलं। जराशी तूप वितळल्यावर त्याच्यावर रवा घातला। रवा जराशी त्या तुपात हलवायचा, फार नाही, थोडासा, की त्याच्यामध्ये खोबरं घातलं। खोबरं सगळं त्याच्यात एखादं मिनिटभर हलवलं की दूध घातलं। मग ते सगळं पुन्हा 1 मिनिटभर हलवलं की मग 3 वाट्या साखर घातली त्यात आणि मग सगळं एकजीव करत तेव्हा मोठाच गॅस ठेवायचा। जरा सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहायचं। हलवायचं, थांबायचं नाही मात्र, नाही तर खाली लागू शकतं। आणि मग मात्र 1-2 मिनिटांनी गॅस मीडियम करायचा आणि सतत हलवायचं। असं करत करत तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत ते मिश्रण कढई सोडत नाही। आता मी क्रमाक्रमाने एक एक गोष्ट कढईत घालत गेले। तुम्ही सगळं एकत्र घालून मग कढईखाली गॅस लावला तरी काही प्रॉब्लेम नसतो, तरी सुद्धा तशाच होतात वड्या, काही फार फरक नाही पडत। आणि मग त्यांनी कढई सोडायला सुरुवात केली की कढईला किंचित साखर झाल्यासारखी व्हायला लागते। त्या क्षणी थांबायचं। आपण इकडे ताटलीला तूप लावून ठेवलेलंच आहे, ताटाला सुरीला तूप लावलेलं आहे, वाटीला तूप लावून ठेवलेलं आहे। मग ते मिश्रण ताटात ओतायचं आणि मग जराशी हात लावून बघायचं, कापण्याजोग्या झाल्या असतील तर लगेच कापता येतात। आता आपण खुर्चन वडी करणार आहोत। मग अशी आपण प्रफुल्ल वड्यासाठी जसं 7 वाट्यांचं प्रमाण घेतलं सेम तसंच ह्याच्यात आहे, फक्त इथं रव्याच्या जागी आपण 1 वाटी बेसन घेतलं, एवढाच या वडीमध्ये बदल केलेला आहे। आता आपण खुर्चन वडी कशी करायची बघू। सेम तीच प्रोसिजर सगळी, फक्त रव्याच्या जागी बेसन घेतलंय आणि सेम त्याच पद्धतीने केलं। मिश्रण सगळं ताटात काढलं आणि ते ताट नुसतं असं खाली आपटल्याबरोबर ते सगळं एकसारखं शेवटपर्यंत पसरलं। त्याच्यामुळे झालं काय की त्या वड्यांना शाईन आलं एक वेगळं। थँक्यू रेवाताई, तू इतक्या छान वड्या करून दाखवल्यास। आता खाऊन बघ म्हणजे कळेल हो कशा झाल्या। तर ही प्रफुल्ल वडी खाते मी। कुरकुरीत झाली आहे आणि गोड पण छान आहे। साखर 3 वाट्या आहे म्हटल्यावर ती खूप गोड होईल की काय, पण माफक गोड आहे। पण जर कोणाला गोड कमी हवा असेल तर साखर कमी करू शकतो का? 3च्या जागी 2 वाट्या घेऊ शकतात। ओके। आणि ही खुर्चन वडी, दोन्हीचे रंग वेगवेगळे आणि छान आहेत। हा सुंदर लागते ही वडी, म्हणजे अगदी असं विरघळते तोंडात, खूपच मस्त आहे। या वड्या नक्की करून पहा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्याकडे जर अशा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा। तोपर्यंत 3 चीअर्स।